खेळाडूंना कळू द्या, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल बघू. कधी त्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत नाही. असं माझ्यासोबत आणि विरवा तरी ह्याच्या पाठीवर जर हाच काय एनर्जी कुठून आहे. आणि विरवा एनर्जी तर भरपूर आहे आणि जीवनात सुखी आनंदी हॅपी राहायचं असेल तर चेहऱ्यावर हसू ठेवणंच आहे तुम्हाला. नक्कीच लाख मोलाचा प्रश्न आणि लाख मोलाचं उत्तर आणि हिरवा याने दिलं. कारण चेहऱ्यावर मित्रांनो कधी टेन्शन आणू देऊ नका. टेन्शन फक्त तुमच्या हृदयामध्ये ठेवा, चेहऱ्यावर स्माईल ठेवा. कारण येणारं जग जर तुम्हाला जिंकायचं असेल ना आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सुखी जीवन जगायचं असेल तर चेहऱ्यावर स्माईल ठेवणं हे फार गरजेचं असणार आहे. धन्यवाद. चला मैदानाकडे जाऊया. आणि एक सन्मान करा. यस बडवल ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच किशोर शिंगवा. बडवल ग्रुप ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय आदरणीय किशोरजी शिंगवा साहेब या ठिकाणी आलेत. या मॅचला शुभेच्छा देण्याकरता त्यांचं या मंचावर स्वागत केलं जाते. या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रकाशजी पवार सर यांना विनंती आहे की आपल्या शुभास्ते मायाची उद्गारशाल आणि या स्पर्धेची गोड ओळख सन्मान चिन्ह देऊन शिंगवा साहेबांचं स्वागत करायचं. तेव्हा सामन्याला प्रारंभ होतोय. सुंदर ओ हो क्लास दाखवला. काय क्लासिकलचा वापर केला गोलंदाज आर्यन. यस आर्यन दादा की मगाशी सामना थोडासा सुपर ओव्हर मध्ये आला. मी मगाशी आर्यनला म्हटलं होतं की आर्यन दादा तू जर स्ट्राईकर असता तर कदाचित सामन्याला एक वेगळी चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु काही हरकत नाही, क्रिकेट आहे. पुढचा चेंडू आर्यन पवार स्ट्राईक होती फलंदाज. लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. रंगाडची विकेट. यस रंगाडची विकेट. पहिलं विकेट येतो तंबूच्या आसऱ्याला. पहिला झटका लागला जातोय. फलंदाज बाद होतोय सुधीर. आहा आर्यन पवार मैदानामध्ये खेळतोय, गोलंदाजी करतोय आणि त्यांचे वडील जनार्दन पवार उर्फ बिल्ला यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती असणार आहे आपण सन्मान करत व्यासपीठाकडे या. माझ्यासोबत जोडले जात आहेत मयूर झुगरे मॅन फ्रॉम नानिवली. आमचे स्कोरर माझ्यासोबत जोडले जात आहेत. परंतु एक बाद झाला, एक विकेट बॅक टू आउट झाला. थोडंसं दडपण आलंय. स्वर्गीय हरी मिरकुटवाडे प्रतिष्ठान वाकस टीमवर थोडंसं दडपण देण्याचं काम केलंय. खऱ्या अर्थानं पल्लवी 11 मिरकुटवाडे टीमनं. खरं आर्यन पवार तुम्ही आत्ताच कौतुक केलं आणि त्यांच्या वडिलांचं आगमन झालं. जो जातो शिखरावरी, आम्ही नेहमी म्हणतोय पित्याचा हात घ्याच्या शिरी, तोच जातो उंच शिखरावरी. आणि आर्यन पवारला गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय आपण. न्यू बॅटर कल्पेश जाधव. कल्पेश यस फटका पटलाय. काय होतोय नो मॅन लँड मध्ये चेंडू डाऊन होतोय, परंतु सिंगल या ठिकाणी प्राप्त करतोय. सिंगल आकारला सुरुवात 1-1 अशी धावसंख्या होती वाकस टीमची. स्वर्गीय हरी मिरकुट प्रतिष्ठान वाकस दरम्यान सामना पाहतोय आपण. पल्लवी 11 मिरकुटवाडी यांच्यामध्ये. मिरकुटवाडी टीमची गोलंदाजी आहे, क्षेत्रक्षण आहे आणि पिवनचं पहिले षटक हाताळला करता गोलंदाज ट्रॅकवर आला आर्यन पवारचा पॉवर सांख्यिक विकेट प्राप्त केलाय. रनआउटचा विकेट प्राप्त केलाय मिरकुटवाडी टीमनं. पुढचा चेंडू हाताळण्याकरता तयार होतो गोलंदाज आर्यन पवार. ओव्हर द विकेट मारा. यस बॅक टू स्क्वॉड मध्ये साऊंड आलाय ऐकायला. चेंडू निघून खेळलाय आउट ऑफ द पार्क. षटकार डीजे. डीजे वाले कोमात, आम्ही आलो जोमात. परंतु धावा 6 वाढले वाटत. धावा होता टोटल स्कोर कार्डवर 7. 1-7. एका विकेटची 7 सुटले. परंतु स्ट्राईक वरती षटकार ज्याने ठोकलाय कल्पेशच्या वयामध्ये कल्पना आली. आयडिया जब लगाव तो उल्लू मत बनाव. कल्पेशने ठोकलाय षटकार. पुढचा चेंडू यस फुल टॉस
चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं अर्जन पवार यानं. चेंज ऑफ द पेस केलं, सरळ चेंडू शॉर्ट स्क्वेअरला खेळून काढलाय. एक सिंगल आणि सिंगल धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 8. 1 बाद 8 अशी धावसंख्या आली स्कोर कार्डवर. पूर्ण आर्यन पवार कोणत्या ट्रॅकवर सज्ज होतोय, ओढतो विकेट मारा. स्ट्राईकवर त्या फलंदाज जातोय प्रकाश पारधी. प्रकाश नाव फार मोठं आहे, ऐकॉन खेळाडू प्रकाश पारधी. त्यात मोलाची कामगिरी करावी लागेल. हात टाकता चेंडू वेगानं फेकला, वेगानं चाललाय निघून, गोळीच्या वेगानं झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक करत निघून चाललाय. किपरच्या दस्ताना डॉट 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 त्यांची संख्या होताना पाहायला मिळतोय. काय पहिले षटक फेकलं, वेगानं फेकलं, एक विकेट सांख्यिकी विकेट प्राप्त केला, परंतु धावा खर्च केला आर्यन पवार यानं. 8 पहिल्या षटकाचा खेळ दविंड, पहिल्या षटकाचा खेळ झाला खल्लास आणि धावाला स्कोर कार्डवर 8 धावसंख्या आल्या स्कोर कार्डवर. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाचा खेळ खल्ला झाला, संपला आणि धावा आला स्कोर कार्डवर 8. बॉलर नेम सूरज पवार. वाघमारे, यस सूरज वाघमारे. सूरज यस, परंतु सूरजला मात्र पहिला चेंडूला डिफान लागला, चेंडू खेळून काढलाय निघून झाला गोळीच्या वेगानं. आहे तो चौकार आणि चौकाराच्या सह धाव संख्या होती स्कोर कार्डवर 12. डीजे थँक्यू डीजे. बघा काय आमच्या निशान दादाचं मी कौतुक करून तेवढं थोडंच आहे. लॅपटॉप ऑपरेटिंग करतायत आणि डीजे सुद्धा या ठिकाणी आपल्या समोर वाजवतायत, म्हणजे बघा दुहेरी संगम. ओ सुपला काय रे बाबा, काय करीतोच? हा मात्र इकडून तिकडून इकडे, परंतु सुपला मारण्याच्या नादामध्ये मात्र या किती धावा मिळतात, 5 रन किती, टोटल धावा किती, 6. यस 6 धावा. मी मग असे म्हटलं सुपला, परंतु सुपलामध्ये बरंचसं काही सापडलं. फलंदाज 6 धावा मिळत आहेत. 6 धावा, या 6 धावणे टोटल 18. यस लेग बाईज 18 धावसंख्या आल्या स्कोर कार्डवर. स्ट्राईक वरती कल्पेश आहे, नॉशाईला प्रकाश पारधी, तर कोणत्या ट्रॅकवर गोलंदाज आहे सूरजचा पहिला चेंडू उलटा चेंडू होता, सरळ दिशा देण्याचं काम केलं, वेगानं निघून चाललाय डीप थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर. आहे तो चौकार. बघा मगाशी नशिबाने एक चौकार आला जो वर सुद्धा मिळाला होता, तदनंतर मेहनत केली आणि मेहनतीचं फळ रंगात आलं, मेहनतीचं फळ खाली आलं. चौकार मारतोय कल्पेश आणि चौकारच्या सण धावसंख्या होते या स्कोर कार्डवर 22 धावसंख्या. 22 धावसंख्या झाली स्कोर कार्डवर. चेंडू हो कहीं भी निगाह कहीं भी निशाना, जाना था जपान पहुंच गई चीन. डॉट चेंडूची संख्या होताना पाहायला मिळते. डॉट चेंडू गेल्या चेंडू थोडासा दडपण मित्र म्हणेन सूरज यानं टाकण्याचा प्रयत्न केलाय, परंतु एक खराब थ्रोच्यामुळे कुठेतरी पनिश व्हावं लागलं गोलंदाज सूरज याला. पुढचा चेंडू सूरजचा, ब्लॅकचा चेंडू आता खोदून काढला, हेलिकॉप्टर उडवलंय, सरळ लँड होते बाउंड्रीच्या बाहेर. दमदार आर पार कल्पेशाच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये येतो या हा जबरदस्त लयवाई षटकार. डीजे
थँक्यू. 28 धावसंख्या झाले. कल्पेश काय जबरदस्त फटकेबाजी. ओ हो सुर्रॅक भन्नाट चेंडू फेकला. डॉट तुझी सांगता होते. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. धावाला स्कोर कार्डवर 28 धावसंख्या झाल्या स्कोर कार्डवर. 2 षटकांचा खेळ, 1 विकेट बॅक टू द आउट. धावसंख्या होते स्वर्गीय हरिमीर कुटे प्रतिष्ठान वाकश टीमच्या स्कोर कार्डवर 28 11 थोडं स्पीडअप करा. टाइम आदट केलंय. 13 मिनिटं झालीत. पल्लवी एलेवन मिरकुटवाडी आणि दरम्यान सामना पाहतोय स्वर्गीय हरी मिरकुडे प्रतिष्ठान वाकस. इंटरव्हल झालंय. ये तो टेलर झाकी पिक्चर अभी बाकी है. अशोक कोणत्या ट्रॅकवर आला अशोक. पल्लवी एलेवन मिरकुटवाडी टीमचा हा गोलंदाज अशोक वाघमारे. ओव्हर द विकेट मारा. फटका पसलाय का. एलिमिनेशन आहे किंवा नाही. यस एलिमिनेशन नाही. फलंदाज बाद होतोय. प्रकाश पारधी दादा आज तुझा दिवस नाही. राहू केतू शनी तुझ्या कुंडलीमध्ये येऊन बसलेत आणि ते कुठेतरी तुला त्रास देत आहेत. डीजे आत्ता वाजवा. बस थँक्यू डीजे. थँक्यू डीजे थँक्यू. प्रकाश पारधी बॅक टू द आउट झालाय. 51 मिनिटं प्रकाश पारधीला टीम मध्ये खेळवण्यात आलाय. परंतु आज मी मगाशी म्हणलो त्याचा बॅड दिवस आहे, खराब दिवस आहे त्याचा प्रकाश पारधीचा. कारण आयकॉन खेळाडू नाव फार मोठं आहे. ज्यावेळेला आयकॉन खेळाडू आपल्या टीम मध्ये घेतला जातोय त्यावेळेला मी नेहमी म्हणतोय की एक जावई आपल्या टीम मध्ये आहे. जावयाचं काम मात्र या ठिकाणी कमी पडलं जातोय. जावई आल्याने कुड फाडून गेला. कारण बाद झालाय प्रकाश पारधी. न्यू बॅट्समॅन प्रमोद चांगला फलंदाज आहे. कारण एक ट्रॉफी त्याला मिळाली मगाशी सामनावीर फिरस्ताची ट्रॉफी जी प्रमोदला मिळाले. एक सिंगलने आपल्या अकाउंटला सुरुवात करतो प्रमोद. परंतु धावा झाला स्कोर कार्डवर टोटल 29. कल्पेश एका बाजूला, दुसऱ्या बाजूला प्रमोद आहे. 29चा आकडा आलाय. तर कोणत्या ट्रॅकवर गोलंदाज झालाय अशोक वाघमारे. पल्लवी एलेवन मिरकुटवाडी टीम आणि त्याच्या अपोजिट टीम खेळते मित्रांनो स्वर्गीय हरी मिरकुटे प्रतिष्ठान वाकस. यस दुसरा विकेट प्राप्त केला गोलंदाजानं. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज. थँक्यू डीजे. 3 बाद 29 न्यू बॅटर हिरामन. यस हिरामन नाईक फार मोठा खेळाडू आहे मित्रांनो. कमी वयामध्ये फार मोठे नाव आपली ओळख ह्या अख्ख्या रायगड जिल्ह्याला त्याने करून दिले असा
एक छोट्या गावाचा खेळाडू आज मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळते. ओपन रायगड टीम मधून खेळताना या खेळाडूला सातत्यानं आपण पाहिलंय. असे खेळाडू मैदानामध्ये पाहतोय हिरामन नाईक याला. तर पहिल्या ट्रॅकवर गोलंदाज यस ब्लॉकचा चेंडू आहे, खोदून काढलाय, सरळ चेंडू जातो, साईड स्क्रीन आदळतोय, हा येतोय षटकार डीजे. तोडफोड फलंदाजी पाहिली, 35चा 11 आला. उलटा चेंडू आहे, हा चेंडू जाणार बॅक टू बिंगल डगआउट के सामने. कारण ज्या ठिकाणी डगआउट आहे त्या ठिकाणी ठोकला. आज जबरदस्त प्रेक्षणीय आर पार दुसरा बॅक टू बॅक षटकार. षटकार जो है ना 41. काय हिरामन नाईक लगातार 3 षटकार मारणार का? फार मोठ्या स्टारकास्ट खेळाडू आहे हिरामन नाईक. पुढचा चेंडू ओहो तिसरा षटकार परंतु नाही. झेल सोडलाय मात्र. बघा झेल सुटल्यानंतर डीजे वाले आमचे दादा जोमात आलेत. झेल सुटला हिरामन नाईकचा. एक धाव मात्र मिळते. एक धाव संख्या स्कोर कार्डवर आपण पाहू शकता 42चा आकडा आला या स्कोर कार्डवर. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. 3 षटकाचा 18 चेंडूचा वाजवी खेळ समाप्त झाला. धाव संख्या झाली ते टोटल 42. स्वर्गीय हरी मेरकुटे प्रतिसाद वाकस टीमच्या स्कोर कार्डवर. 3 षटकांचा खेळ समाप्त. शेवटचा अंतिम षटक कोणाकडे असणार आहे? स्लॅग ओव्हर, डेथ और स्पेशलिस्ट. परंतु काय फलंदाजी हिरामन नाईक एका बाजूला, दुसऱ्या बाजूला प्रमोद आहे. प्रमोद एका बाजूला, प्रमोद सिंगवा आणि हिरामन नाईक ही जोड सगळ्या मैदानामध्ये आहे. परंतु प्रमोदने मगाशी स्वतःला प्रमोट केलं. एक ट्रॉफीचा हकदार ठरला. बॉलर नेम विजय. पल्लवी 11 मेरकुटवाडी टीमचा गोलंदाज विजय. गोलच्या ट्रॅकवर स्ट्राईक वरती फलंदाज पाहतोय हिरामन नाईक. एका बाजूला हिरामन, दुसऱ्या बाजूला प्रमोद. तर गोलच्या ट्रॅकवर गोलंदाज विजय. 42 धावसंख्या झाली स्कोर कार्डवर. पुढचा चेंडू विजय यस वेगाने फेकलाय. काय सुरेख भन्नाट चेंडूला वेगाने वेग पाहिला. काय वेगावर स्वार झाला हा गोलंदाज विजय. काय भन्नाट वेगाने चेंडू निघून चालला. किपरच्या दस्तानामध्ये डॉट चेंडू चालता होताना पाहायला मिळते. पुन्हा गोलच्या ट्रॅकवर सज्ज होते गोलंदाज विजय. पंचांच्या डाव्या बाजूनं राऊंड विकेट. हो काय सुरेख राईट हँड राऊंड विकेट मारा करताना पाहायला मिळते विजय ह्या गोलंदाजाला. काय जबरदस्त. टोटल 42. अंतिम षटक प्रगतीपथावर चालू आहे आणि अंतिम षटक हाताने करता गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवर येतोय विजय. स्ट्राईकवरती हिरामन नावाचं वादळ, त्याला मात्र थांबवलंय. ब्रह्मास्त्राचा वापर केला, गिअरचा वापर केला, खोदून काढलाय कव्हरला, डीप कव्हरला. एक सिंगल मात्र धाव संख्या होते 43. या स्कोर कार्डवर 43. प्रमोद आता स्ट्राईक वरती येतोय. प्रमोद आणि मित्रांनो हिरामन नाईक ही जोड साखर मैदानामध्ये पाहतोय वाकस या टीमची. तर मरकुटवाडी टीमचा गोलंदाज ट्रॅकवर पाहतोय विजय ह्याला. राऊंड विकेट मारा. वरची कडा मात्र आता नाहीये, चुकी करायची नाहीये. प्रमोदला जाळ्यामध्ये पकडलंय. प्रमोद बाद होतोय. देऊया पुन्हा डीजे संधी. शेवटचं षटक ज्या वेळेला घेऊन आला विजयने काय कमाल क्लास गोलंदाजी दाखवली आतापर्यंत.
कारण हिरामन नाईक सारखा फलंदाज जो तडाखेबाज फलंदाज आहे ओपन रायगड टीम मध्ये खेळताना त्याने अनेक खेळाडूंचा खऱ्या अर्थानं आपला जलवा दाखवला आणि खेळाडूंना परंतु ह्या ठिकाणी मात्र त्याला थांबवले. मी तर म्हणेन गोलंदाज विजय ह्या गोलंदाजानं. न्यू बॅटर योगेश. पुढचा चेंडू विजय. ओ वेगानं फेकतोय चेंडू. काय वेगवान भन्नाट वेगावर स्वार झालाय. वेग पाहतोय या गोलंदाज विजय हासकडं. काय सुर आहे का भन्नाट वेगवान गोलंदाज विजय. काय जबरदस्त धावा फक्त झाला स्कोर कार्डवर 43 धावसंख्या. ओ वाढ बॉल इट इज वाढचा इशारा आमच्याकडे येतोय. ऑफस्टिकचा थोडासा बाहेर गेलाय. स्ट्राईक होती योगेश आहे. नो ऑफस्टिकला पाहतोय आपण हिरामन नाईक याला तर गोलच्या ट्रॅकवर गोलंदाज पाहतोय विजय ह्याला. मेरकुटवाडी आणि बाकास यांच्यामध्ये क्रिकेटचा थर्रार आपण पाहतोय. पल्लवी 11 मेरकुटवाडी. पुढचा चेंडू. ओ काहीतरी वेगळं करायचं होतं. खूप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. सुटला खेळण्याचा प्रयत्न केला होता पण फुटवर केला होता. यस लेग बायचा इशारा आमच्याकडे येतोय आणि धावा झाला. पहिली इनिंग समाप्त झाली. टोटल 45 46 धावा 24 चेंडूच्या मध्ये बनवायच्या आहेत मेरकुटवाडी टीमला. पल्लवी 11 मेरकुटवाडी. फार मोठा सामना खेळावा लागेल. यस पदवर कॉम्बस मध्ये करूया परिवर्तन. याच्यानंतर आपण एक खोड आवाज आमच्या नरेशजी श्री सरांचा आवाज या ठिकाणी आपण ऐकणार आहोत. मॅन फ्रॉम नेवी ठाकूरवाडी रोहा. तुम्ही ऐकत राहा कुठेही जाऊ नका. टीके कुरंगुळे सर आपण या. टीके कुरंगुळे सर आपण या. विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 45. तुम्ही ऐकत राहा मी थांबतोय. तुम्ही पाहत राहा केटीसी लाईव्ह आणि तुम्ही ऐकत राहा सन्माननीय श्री सरांचा एक्समधूर गोडचा आवाज. हॅलो चेक. प्रथमतः सर्वांना शुभ दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण सामना पाहतात. हरी मिरकुटे प्रतिष्ठान वाकस आणि त्याच्या विरोधात पल्लवी 11 मिरकुटवाडी या दोन संघांमधली जगदोजहद आपण पाहतोय. जिथे प्रथमतः पूर्वार्धाचा खेळ संपला. पूर्वार्धाच्या खेळामध्ये धावफलकावरती धावा 45 आपल्याला पाहायला मिळाल्या आणि 46चं टार्गेट सेट केले. येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी 46 धावेची गरज आहे. दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मान्यवरांचं आयोजकांचं या स्पर्धेच्या वतीनं खूप सारं अभिनंदन खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि या सामन्याला सुरुवात करूया. आज एक मोठी स्पर्धा आपण पाहत आहात ज्या ठिकाणी आदिवासी रायगड प्रीमियर लीग पर्व तिसरे 2025 आणि या 2025 पर्व तिसरे मधला आज चौथा दिवस आणि या चौथ्या दिवसातील दुपारच्या सत्राची लढत आपण पाहतोय. अगदी मोठमोठे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं ना तर सुनीलजी मुकणे सर आणि त्यांच्या समवेत अविनाशजी पारंगे सर हे दोन पंच आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या समवेत डी.के. कुरुंगळे सर हे देखील आपल्याला पाहायला मिळतात. आज चांगले कामकाज आज सलग 4 दिवस आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. केटीसी लाईव्ह या
यूट्यूब वाहिनीवरती आपण ही स्पर्धा कव्हर करतो. मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की KTC लाईव्ह या चॅनलला तुम्ही जर का सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी ज्या या वाहिनीवरच्या नोटिफिकेशन असतील ना त्या तुमच्यापर्यंत निश्चितपणे पाहायला मिळतील. आतापर्यंत ते सबस्क्रायबर आपण पाहिलेत ना तर तब्बल 44,174 सबस्क्रायबर या वाहिनीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचंही या स्पर्धेच्या वतीने खूप सारं अभिनंदन करू. या दुपारच्या सत्रामध्ये स्कोरिंगच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत मयूरजी जुगरे सर, हे आमच्या समोर जोडले गेलेत. चला, सामन्याला सुरुवात होते. ज्या ठिकाणी येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी 46 धावेची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती हिरामनला आपण पाहतो. आजच्या दिवसामध्ये खूप चांगली गोलंदाजी आपल्याला सातत्याने पाहायला मिळालं. बऱ्याचदा ओपन क्रिकेटचा अनुभव त्याने घेतलाय, बऱ्याचदा ओपन क्रिकेटचा खेळ केलाय. आज तो ERPL खेळण्यासाठी सज्ज झालाय. त्याच्याकडे असलेलं क्रिकेटचं कौशल्य तो आज ह्या मैदानावरती दाखवतोय. सलामीवीराची जोडी तसं पाहिलं ना तर आपण दिलीपला पाहतो स्ट्राईकसाठी, त्याच्या समवेत अर्थात आर्यन, या दोन खेळाडूंची जुगलबंदी आपण निश्चितपणे आपण सलामीवीराच्या जोडीच्या भूमिकेत पाहणार आहोत. पहिलाच बॉल, भन्नाट वेग, स्वीपर कव्हर मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू होईल सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार. पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळाला. जिथे आल्या पावले मैदानाच्या बाहेरूनच सेट होऊन आलाय की काय दिलीप नावाचा वादळ कशा पद्धतीने गोंगावल दुपारचं सत्र आहे. उन्हाचा तडाखा आहे. उन्हाच्या तडाख्यामध्ये मोठमोठे तडाखे जरूर पाहायला मिळतील, यात मात्र त्रिशंका नाहीये. हिरामनचंही कौतुक करूया, त्याने पाठच्या सामन्यामध्ये हो यावेळेस हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु एकच धाव आली आहे. धावसंख्या 1 ने वाढली. धावफलकावरती धावा 5 या आकड्यावरती 5 अशी धावसंख्या आपण पाहतोय. जिथे सुंदर खेळ चालू आहे, दोन्ही संघ जिंकण्यासाठी लढतायत. जिंकायचा हे स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेत आणि या स्वप्नांपुरती जर का आपण मेहनत घेतली ना तर निश्चितपणे हे स्वप्न पूर्ण होईल. पुढचा बॉल षटकातील तिसरा चेंडू स्ट्राईकला आर्यनला पाहतो. यावेळेस सुद्धा पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बॅक टू द डगआउट. थँक्यू. गोल्डन डकचा शिकार आपल्याला आर्यन मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. 0 नंबर चष्मा परिधान केलेला हा खेळाडू मैदानाच्या बाहेर परततोय. नेट क्रमांक 3 क्रमांकावरती नवीन फलंदाज सूरज, कुठला खानवचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. सूरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. हिरामन त्याचसाठी जाणला जातो की आपण असंही म्हणूया की या क्रिकेटच्या क्षेत्रामधले त्याने अनेक बदाम खाल्ले असतील आणि त्या बदामाच्या जीवावरती आज रायगड ठाणे ज्यावेळेस मॅच होते ना त्यावेळेस या खेळाडूचं प्रतिनिधित्व असतं गोलंदाजी करत असताना. तोच खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो. कमबॅकिंग गोलंदाजी पाठच्या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर एक धाव आली, परंतु तिसऱ्या चेंडूवरती एक विकेट पाहायला मिळाली जो आर्यन मैदानाच्या बाहेर परतला. डावकुरे हाताचा फलंदाज सूरज मैदानाच्या आतमध्ये चौथा बॉल टाकण्यासाठी. ओ भन्नाट वेग, कार्पेटच्या आधारावरती एसटीला सरळ चेंडू घासून पुसत आणि सरळ तो चेंडू एसटी रक्षकाच्या हातात जाऊन पोहोचलाय. डॉट स्वरूपाचा चेंडू आला. भन्नाट वेग, वेगावरती स्वार होऊन गेलेली ही गोलंदाजी. वेग म्हटलं ना तर वेगाचा शेवट म्हणून निश्चितपणे निंबाळकर सरांचा सर्जा या गोष्टीची नक्की दखल घेतली जाते. सध्या तो शंभूकडे आहे. 61 लाखाची मागणी
या बैलाला आली होती. यावेळेस सुद्धा गोल्डन टप्प्यावरती चेंडू आदळला, थोडीशी हुसळी घेतली, पुन्हा एकदा तीच दशा, कारण सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन पोहोचलाय डॉट स्वरूपाचा. आपल्या क्रिकेट मधलं कौशल्य दाखवायचं आपल्याला नावा स्वरूपाला यायचं असेल ना, तर तो प्रयत्न निश्चितपणे हिरामन करतोय, कारण त्याचसाठी मी जाणला जातो. अनेक वर्षाचा अनुभव, किंबहुना कमी काळामध्ये ज्या खेळाडूला प्रसिद्धी मिळाली, आज हिरामन नावाचं वादळ वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल, यावेळेस मोठा फटका येतोय, हा फाईन लेग रिजन मध्ये RPL षटकार. थँक्यू. 11 धावसंख्या आलेली आहे, जिथे 5 चेंडू टाकले होते. 5 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 5च धावा आल्या होत्या, एक विकेट सुद्धा आली होती. परंतु शेवटच्या आणि अंतिम चेंडूवरती एक षटकार आला. हेच तर क्रिकेट सांगून जातं की 5च्या 4 चेंडूवरती काय घडलं हे महत्वाचं नाहीये, पुढच्या 2 चेंडूवरती किंबहुना शेवटच्या चेंडूवरती काय घडलं हे महत्वाचं असतं. आणि ज्या ज्या वेळेस परीक्षा असेल, किंबहुना की हा क्रिकेटचा खेळ आहे, एका गुणाला परीक्षेमध्ये किंबहुना एका धावेला खूप महत्व दिलं जातं ते क्रिकेटमध्ये, आणि तेच तर पाहायला मिळालं होतं. असं वाटलं होतं की किमान 6-7 धावसंख्या या पहिल्या षटकाच्या P1च्या षटकामध्ये येतील, परंतु तसं काही घडताना पाहायला मिळालं नाहीये. जिथे फाईन लेग रिजन मध्ये एक षटकार पाहायला मिळाला, जो आपण सुरतच्या बॅटमधून पाहिला होता. धावसंख्या 6 ने वधारली, धावफलकावरती धावा डबल डिजिट मध्ये 11 या आकड्यावरती. आणि दुसरं षटक टाकण्यासाठी आता कुणाला प्रमोट केलं जाणार, असा कुठला गोलंदाज वापरला जाणार की तो या धावा रोखू शकतो. दुसरे षटक टाकण्यासाठी कल्पेश जाधव मैदानाच्या आतमध्ये आलाय. कल्पेश जाधव कशा पद्धतीने तो गोलंदाजी करेल, आज मोठी मॅच खेळतो, मोठा सामना खेळतो, मोठी स्पर्धा खेळतो. आणि या स्पर्धेमध्ये ओळख निर्माण करायची असेल ना, तर आपल्याला 100% देणं खूप महत्वाचं असतं. की ते म्हटलं जातं ना की आपली जर का सावली निर्माण करायची असेल ना, तर आपल्याकडे ऊन झेलायची ताकद सुद्धा असली पाहिजे. चला बघूया पहिल्या चेंडूवरती काय घडतं. हलकासा स्टेअर केलाय फर्स्ट स्लिप मध्ये, सेकंड स्लिप मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे फीड करतोय, थ्रो करतोय. एक धाव निश्चितपणे अर्जित करण्यात आली, धावसंख्या 1 ने वाढली, धावफलक 12 या आकड्यावरती आपल्याला जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळतंय. 12 अशी धावसंख्या आपण पाहतोय. अगदी संयमानं क्रिकेट दाखवायचं आहे आणि संयमाचं क्रिकेट खेळायचं आहे, ह्याच उद्दिष्टाने दोन्ही खेळाडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. सलामीवीर म्हणून दिलीप मैदानामध्ये अजून तो मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याने 3 चेंडू स्पेस केले, 3 चेंडू मध्ये आपल्याला 6 धावा पाहायला मिळाल्या, किंबहुना 200च्या सरासरीने तो फलंदाजी करतोय. परंतु ही सरासरी आपल्याला वाढवावी लागेल, कारण 4 षटकाचा सामना आहे. 4 षटकामध्ये आपल्याला पहिल्यापासून शेवटपर्यंत आक्रमण करावी लागतात, आणि ते आक्रमण आपल्याला या दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतील का हे पाहणं खूप गरजेचं आहे. दुसरा चेंडू कल्पेश, ब्रेकर बॉल, व्हाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता, पंचांनी दंडित केले. ज्या ठिकाणी धावसंख्या 1 ने वाढली, धावफलकावरती धावा 13 या आकड्यावरती. 13 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. जिथे चेंडूचं आपण गुणगान गाऊया, चेंडू खूप चांगला होता, परंतु त्यावरती असलेलं नियंत्रण या गोष्टीची जास्तीची दखल घेतली जाते क्रिकेटमध्ये. यावेळेस मोठा प्रयत्न होता, परंतु तितकासा बॅटवरती चेंडू आलेला नाही आहे. त्या ठिकाणी 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, एकच धाव पाहायला मिळाली. धावसंख्या 1 ने वाढली, 14 या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय. हे क्रिकेट आहे, या क्रिकेटच्या खेळामध्ये आपल्याला परफॉर्मन्स दाखवणंच खूप गरजेचं आहे. क्रिकेट म्हणजे काय, माझ्या भाषेमध्ये जरूर सांगण्याचा प्रयत्न करेन. क्रिकेट म्हणजे आपल्या आयुष्यातील रोजचीच नवी लढाई. या लढाईत हार जीत तर होतच असते, परंतु मैदान सोडायचं नाही आहे, लढत राहायचंय आणि लढता लढता घडत सुधारायचंय. येतो या चौकार. थँक्यू. आपण या स्पर्धेचं टायटल सॉन्ग मित्रांनो ऐकलं, महादेवजी पिरकट सर आज पहिल्या पर्वाचे अध्यक्ष होते. तदनंतर दुसऱ्या पर्वामध्ये आपण विष्णू खेर सरांना अध्यक्षपदी
निभावताना पाहिलं होतं. तदनंतर पुन्हा एकदा तिसऱ्या पर्वामध्ये महादेवचे पिरकट सर आपल्याला या स्पर्धेचे मुख्य आयोजक या पदावरती पाहायला मिळतात. परंतु मुख्य आयोजक हे पाचही पांडव आहेत, कारण पाच जे आपल्याला मान्यवर पाहायला मिळतात ना, त्यांची अगदी मेहनत खूप चांगली आहे. यावेळेस फाईन लेग रिझन मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये, गॅप आहे हा मोठा, नाही होणार धावांचा तोटा, येतो हा चौकार. थँक्यू. चौकार आलाय. चौकारानिशी धावफलकावरती धावा 22 या आकड्यावरती 22 अशी धावसंख्या आपल्याला जरूर पाहायला मिळते, जिथे धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 22च पाहायला मिळत आहेत. आखोई टप्प्याचा बॉल त्या चेंडूवरती केलंय प्रहार. पुन्हा एकदा चेंडू येतोय सीमारेषा पार. चौकार. परफॉर्मन्स दाखवू शकतो हेच दाखवताना पाहायला मिळालं. डॉट स्वरूपाचा चेंडू आलाय. धावसंख्या थांबलेली धावफलकावरती धावा 26 या आकड्यावरती, जिथे 12 चेंडूचा खेळ संपला. 12 चेंडू मध्ये धावफलकावरती धावा 13च्या सरासरीने 26 या आकड्यावरती. अजून सुद्धा पूर्वार्धाच्या खेळामध्ये 12 चेंडू येणं बाकी असणार आहे. या 12 चेंडू मध्ये किमान 20-25 धावा आल्या ना तर चांगलं टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल, जिथे येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावेची गरज आहे. 10च्या सरासरीने आपल्याला चालायचं आहे आणि चालत असताना आपल्याला संघ पुढे न्यायचा आहे आणि संघ पुढे नेत असताना आपल्याला सुपर 10 मध्ये आपला संघ दाखल करायचा आहे. ज्या ठिकाणी आपण रविवारचा दिवस अंतिम दिवस या स्पर्धेचा पाहणार आहोत. या स्पर्धेमध्ये आपल्याला रविवारी कळेल की या स्पर्धेचा चॅम्पियन संघ कोण पाहायला मिळेल. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावेची गरज. तिसऱ्या षटकासाठी विजयला प्राचारण करण्यात आले. नावामध्ये विजय आहे, परंतु विजयी करणारी गोलंदाजी करेल का, किंबहुना सलामीवीर म्हणून दिलीप अजून सुद्धा मैदान आहे. तिसऱ्या क्रमांकावरती सूरज आलेला अजून सुद्धा मैदानामध्ये ताळ ठोकून त्यांना माहिती आहे आपल्याला सामना जिंकायचा आहे, त्यासाठी आपल्याला विकेटवरती टिकणं खूप गरजेचं होतं आणि ते त्यांनी दाखवले सुद्धा 2 षटकामध्ये. किमान पहिल्या षटकामध्ये तसं पाहिलं ना तर चांगल्या धावसंख्या आल्या होत्या. 11 पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आली. तदनंतर दुसरं षटक जे कल्पेशने टाकलं, कल्पेशच्या षटकामध्ये 15 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाले. इथे मोठा फटका आहे. एलिव्हेशन तितकंसं मिळालं नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. एकच धावेवरती समाधान मानावं लागले. धावसंख्या 1 ने वाढली. धावफलकावरती धावा 27 या आकड्यावरती 27 अशी धावसंख्या. 11 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावेची गरज आहे. 11 चेंडू 19 धावा, 19 धावा 11 चेंडू. ज्यासाठी ही लढत चालू आहे त्यासाठी आपल्याला सामना पाहायला मिळतो की आम्हाला सुपर 10 मध्ये दाखल व्हायचं आहे, आम्हालाही या स्पर्धेचं चॅम्पियन बनायचं आहे. हे सगळी स्वप्न साकारत असताना आपल्याला 100% देणं खूप महत्वाचं असतं. किंबहुना आपल्याला संघनायकांनी दिलेली जबाबदारी, त्याही पेक्षा संघ मालकांनी ठेवलेला आपल्यावरती विश्वास, ह्या गोष्टीचा जरूर उच्चार केला जातो. पुढचा बॉल षटकातील दुसरा चेंडू विजय. स्ट्राईकला आपण दिलीपला पाहतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, तितकासा चेंडू बॅटवरती आलेला नाहीये. फक्त आणि फक्त एकच धाव पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने वाढेल. धावफलकावरती धावा 28 या आकड्यावरती. 10 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावेची गरज. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. डावखुऱ्या हाताचे फलंदाज नेहमी आक्रमकतेसाठी ओळखले जात आहे. त्यांच्याकडे ती क्षमता आहे, परंतु सूरज त्या पद्धतीने फलंदाजी करेल का, त्याने ते सुद्धा करून दाखवले. त्यांनी तसं पाहिलं ना 5 चेंडू स्पेस केले. 5 चेंडू मध्ये त्याच्या बॅटमधून 7 धावसंख्या आल्यात. विजयीचंही कौतुक करूया. चांगली गोलंदाजी
सातत्याने पाहायला मिळते. स्लोअर पद्धतीचा चेंडू, त्यापेक्षा आपल्या बोटांवरची असलेली जादू, या गोष्टी आपल्याला या चेंडूवरती पाहायला मिळाल्या. अशोक मैदानाच्या आतमध्ये, मिरकुटवाडीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. बरेचसे खेळाडू असेही असतील की फक्त आणि फक्त त्याने ग्रामीण क्रिकेट खेळलं आणि ग्रामीण क्रिकेट खेळताना आपल्या परफॉर्मन्सच्या जोरावरती आज एक मोठी स्पर्धा खेळतो आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला संधी मिळाली आणि संधीचं सोनं करणं खूप गरजेचं असतं. क्रिकेट हेच सांगून जातं की ज्या वेळेस तुम्हाला संधी मिळाली त्या संधीचं सोनं करावंच लागतं. आपण कबड्डीमध्ये आपल्याला रिटर्न संधी मिळते, परंतु एक क्रिकेट असं आहे की त्याला रिटर्न संधी जास्तीची मिळत नाहीये. आणि यावेळेस लॉंग शॉप रिझन मध्ये दे धक्का घे चक्का, येतो षटकार. तर तब्बल आणि तब्बल धावसंख्या 34 या आकड्यावरती. येणारे 8 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावेची गरज आहे. मगाचा सामना आपण पाहिला होता की सुपर ओव्हर झाली होती, परंतु ज्यावेळेस 6 चेंडू आणि 3 धावेची गरज होती, परंतु तो सामना डिफेन्स केला होता. आणि आजच्या दिवसामध्ये आपल्याला या सामन्यामध्ये ती चुरस पाहायला मिळेल का? यावेळेस सुद्धा ब्रेकर बॉल टाकण्याचा प्रयत्न, यावेळेस काय करताय? अपघाती स्थळी पुन्हा एकदा फलंदाज, बॅक टू द डगआउट. तोपर्यंत हार मानायची नाहीये. बरोबर ना विशाल सर? कारण मगाचा सामना आपण पाहिला होता, असं वाटलं होतं की विशाल पण मला इथंच म्हणत होता की सहज सामना जिंकू शकतात, परंतु तो सामना टाय झाला होता. या ठिकाणी तेच दृश्य आपल्याला पाहायला मिळेल का? संघासाठी लढायचं आहे आणि संघासाठी लढता लढता आपल्या समाजासाठी घडायचं आहे. आणि समाज आपल्याला पुढे न्यायचा असेल ना, तर असे प्लॅटफॉर्म येणं खूप गरजेचं असतं. आज ARPL सारखी मोठी स्पर्धा आपल्याला तिसऱ्या पर्वामध्ये भेटीस आली, मग मोठमोठ्या स्पर्धा सुद्धा आपल्याला काही कालांतराने पाहायला मिळतील. पुढचा बॉल, पन्नाट वेग, गोल्डन टप्प्यावरती चेंडू हादळतो काय, सरळ रक्षकाच्या हातात जाऊन पोहोचतो काय, पंचांचा इशारा होतोय की या चेंडूवरती कुठली धावसंख्या आलेली नाहीये. ज्या ठिकाणी 3 षटकाचा खेळ संपला, 18 चेंडूचा खेळ संपला, धावफलकावरती धावा 34 या आकड्यावरती. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावेची गरज. बघा ना, 8 चेंडू होते, 12 धावेची गरज होती, परंतु कमबॅकिंग गोलंदाजी कशी करायची हे त्याला माहिती आहे. आता मात्र एक गोष्ट निश्चितपणे मी सांगेन की आता सेरोडॉनचा वापर जरूर केला जाईल का? कारण एखादी सेरोडॉनची गोळी घ्यावी लागेल, कारण फलंदाजी करत असलेल्या संघासाठी निश्चितपणे डोकेदुखी ठरले. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावेची गरज आहे. या धावा डिफेन्स होतील का, या धावा चेस होतील का, याचसाठी आपल्याला ह्या 6 चेंडूवरती खेळ पाहायला मिळेल. आणि शेवटचा आणि स्लॉगवरचे षटक टाकण्यासाठी भरतला प्राचारण करण्यात आलंय. भरतवरती ती जबाबदारी सोपवलेली. ह्या जबाबदाऱ्या क्रिकेट मधल्या ना बऱ्याच काही सांगून जात आहेत. ज्या वेळेस आपल्याला जबाबदारी दिली त्या वेळेस आपला परफॉर्मन्स चांगला झाला ना, तर आपली कॉलर सुद्धा ताट होते. परंतु एखाद वेळ असंही होतं की आपल्यावरती जबाबदारी दिली, त्या जबाबदारीला सामोरे जात असताना आपण कुठेतरी बॅकफुटवरती असतो, त्यावेळेस आपल्याला रात्रभर झोप सुद्धा लागत नाहीये. असे बरेच सामने मी पाहिलेत की एका चेंडूवरती आहे ना 6 धावा सुद्धा चेस झाल्यात, परंतु 6 चेंडूवरती कधी कधी 1 धाव सुद्धा चेस होत नाहीये. हेच तर क्रिकेट आहे. सुधीर आहे का? येस, सुधीर.
सुधीर गोलंदाजीच्या मोर्चावरती आपल्याला पाहायला मिळतो. ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी करायची आहे त्या पद्धतीने तो करू शकेल का? यावेळेस मोठा फटका आहे, विजयाची हुलकावणी दाखवणारा येतो हा विजयश्री षटकार. चाळीस या आकड्यावरती अजून सुद्धा 5 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावेची गरज आहे. प्यार इश्क मोहब्बत दोस्तों, प्यार इश्क मोहब्बत ये तो सब धोखा है. कारण आज व्हॅलेंटाइन डे आहे. प्यार इश्क मोहब्बत ये तो सब धोखा है. क्रिकेट खेलो यारो, क्रिकेट कमाने का ये मौका है. टॉच विन करण्यासाठी नेक्स्ट मॅच. यावेळेस सुद्धा सुंदर चेंडू बॅकअप मिळवला आहे. डॉट स्वरूपाचा चेंडू आलाय. नेक्स्ट मॅच चौक पंचक्रोशी सारंग आणि त्याच्या विरोधात माडपाई माडप. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो या आपण लगेचच टॉच बॉक्स मध्ये येऊन टॉच विन करून घ्यायचं आहे. येणारे 4 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावेची गरज. बोटांवरची जादू अतिरिक्त घेतलेली उसळी आणि सरळ चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात जाऊन पोहोचलाय. कहाणी में ट्विस्ट याच साठी आपण हे सामने पाहतोय. अगदी 6 चेंडू मध्ये 12 धावा होत्या. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, परंतु तदनंतरचे 2 डॉट चेंडू क्रिकेटच्या टर्म मधले टर्निंग पॉइंट निश्चितपणे ठरू शकतायत. कारण हे क्रिकेट आहे, अनिश्चितीचा खेळ. अनिश्चितीच्या खेळामध्ये काहीही घडू शकतं. किंबहुना जोपर्यंत शेवटचा चेंडू येत नाहीये तोपर्यंत आपण सांगूही शकत नाहीत का कोणता संघ विन होईल. येणारे 3 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावेची गरज. काय घडेल काय बिघडेल, सगळ्या खेळाडूंमध्ये एक प्रेशरच असेल की आम्हाला जिंकायचं आहे. परंतु ज्या वेळेस तुम्ही संघासाठी 100% देताना त्यावेळेस असंही आपल्याला गर्वाने सांगूसं वाटतं की मी मॅच जिंकवलेली आहे. पुढचा भाग. बोटांवरची जादू पाहायला मिळाली. विकेट सॅक्रिफाईस करावी लागते का आणि विकेट सॅक्रिफाईस केले गेले आहे का हे पाहणं अजून कौतुक्याचं राहील. आता मात्र केटीसी लाईव्हचं काम वाढलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून हे पाहिलं जाईल की रनआउट आहे की नाही आहे. रनआउट आहे की नाहीये आपण पाहतोय. ज्या ठिकाणी अंपायर्स 3ऱ्या क्रमांकाचा अंपायर्स अर्थात केटीसी लाईव्हच्या माध्यमातून फलंदाज होतोय बाद. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद होतोय. जिंकण्यासाठी 6 धावेची गरज. एखादा मोठा फटका किंबहुना एखादा डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी सुधीरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पाचचा सामना जो झाला होता ना त्याने 6 चेंडू मध्ये 10 धावा डिफेन्स केल्या होत्या. आता मात्र 6 चेंडू मध्ये 12 धावा डिफेन्स करायच्या होत्या. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन मिळालं नाहीये. तू मै करत असताना झेल सुटलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय. काय घडतंय, कुठे विकेट जाते का, परंतु 2 धावा निश्चितपणे पाहायला मिळाल्या. फनी मुमेंट.
या क्रिकेटच्या खेळाने फनी मुवमेंट बरेच दाखवले आणि 2 धावा निश्चितपणे पाहायला मिळाल्या. धावसंख्या 2 ने वाढले. धावफलक 42 या आकड्यावरती 42 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. जिथे येणारा एक चेंडू जिंकण्यासाठी 4 धावेची गरज. एक चेंडू 4 धावा, 4 धावा 1 चेंडू. मित्रांनो, जर का हा सामना तुम्हाला आवडला असेल एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत मित्रांनो. काय सामना रंगलाय. जिथं असं वाटत होतं की पहिल्या चेंडूवरती षटकाराला सहज सामना जिंकू शकतो, परंतु तसं काही घडताना पाहायला मिळालेलं नाहीये. येणारा एक चेंडू जिंकण्यासाठी 6 धावेची गरज. ए जिंदगी तूने बहुत कोशिश की मुझे गिराने की, मैं भी गिरता रहा उतना ही आगे बढ़ता रहा. परंतु आता कुणाला गिरावं लागेल आणि कुणाला आगे बढावं लागेल हे पाहणं खूप गरजेचं आहे. येणारा एक चेंडू जिंकण्यासाठी 4 धावेची गरज. सामना जर का टाय झाला तर सुपर ओव्हर, परंतु सामना टाय होण्यासाठी 3 धावा तुम्हाला कराव्या लागतील आणि 3 धावा घेणं या मैदानावरती कठीण आहे. डॉट स्वरूपाचा चेंडू आणि सेलिब्रेशन बघा मित्रांनो, काय सामना रंगलाय. दोन्हीही संघांना या स्पर्धेच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. सामना सुपर झाला, सामना डुपर झाला, सामना विन मात्र झाला. अर्थात पल्लवी 11 मिरकुटवाडी संघ. नेक्स्ट मॅच साठी खूप साऱ्या दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. नेक्स्ट मॅच